आज गणपती बाप्पाच्या नैवेद्याला काय केलं नाही मी तुम्हाला पुढं दाखवते. पण आता तुम्हाला म्हटलं होतं ना दह्याच्या चटणीची रेसिपी दाखवते. तर असं जिरा मोहरी चांगली तडतडून द्यायची, त्यात मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा, सगळं लाल करायचं चांगलं. आणि लाल झालं की असं दह्यात टाकून घ्यायचं, त्याच्यावर थोडंसं हिंग आणि नंतर मीठ टाकायला विसरायचं नाही. आता ना माझ्या आईने मला धपाट्याचं पीठ दिलं होतं. माझ्या सासूबाईच्या धपाट्याला विचारलं, काय धपाटे खाणार का? नाही नाही, मला धपाटे बिपाटे जमणार नाही. एवढं राग आलता, पण बळच गटगट गिळला बाई, काय करता, गटगट गिळला. मग माझ्या धपाट्याला विचारलं तर माझं धपाटं मला म्हणलं, मम्मी मी खातो ग, तू कर काय बी. मग काय मी आमच्या दोघांसाठी केलं धपाटं आणि सासूबाईच्या धपाट्याला केली मिसळ आणि पाव. कुठं नादी लागायचं, झाकली मूठ लाखाची आणि उघडली तर लोकाची. चला मग त्यांना जेवायला घातलं. मी आणि माझ्या मुलांनी पण धपाटे छान खरपूस बटर लावून खाल्ले. आता माझ्या आईने दिले ना हे पीठ, मग मला खावंच लागणार ना. माझ्या आईचं प्रेम आहे माझ्यावर, आता त्यांच्यावर बी आहे पण ते तिला दिसत नाही ना. चला काय वांधा नाही. मग संध्याकाळी चांगला खरपूस रवा भाजला. याच्यामध्ये तुम्हाला हवे ते काजू बदाम अमकं ढमकं टाकू शकता तुम्ही, जे देवाला आवडतं ते. केसर घाला, दूध घाला, तुम्हाला वाटेल ते घाला. मी गरम पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये चांगलं आटून दिल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. आता थोडंसं गोड कमीच घाला बरं का, लई गोड घालू नका. लई गोड झालं ना की शुगर होती हो. आणि शुगर बी तुम्हाला सांगते, गोड लोकांना शुगर होत नाही हो. आता पुढचं मी काही बोलत नाही हो, कोणाला होती ही तुमचं तुम्ही समजून घ्या. मग काय संध्याकाळी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला ना, आरती केली.